नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील. आज आंब्याच्या बागेमध्ये आलो होतो. शेतकरी आहेत. तुमचं नाव काय? हनुमंत नामदेव धुरंदे. हनुमंत नामदेव धुरंदे यांच्या आज आंब्याच्या प्लॉटमध्ये आलो होतो आणि इथे एक वेगळ्या प्रकारचा रोग, एक सिम्पटम्स आम्हाला दिसले आणि त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं इथे चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, हे गुच्छ टाईप झालेला आहे, बंच टाईप जे झालेला आहे, ह्याला म्हणतात की मँगो मालफॉर्मेशन डिसीज ह्याला म्हणतात. आणि हा काय येतो, एक तर ज्या नर्सरीतून तुम्ही कलमं आणलेली असतात, ओके, जर त्या नर्सरीमध्ये मदर प्लांट जो असतो, ज्या मदर प्लांटवर कलमं बनवली जातात, तो जो इन्फेक्टेड असेल म्हणजे रोगग्रस्त असेल आणि त्याच्यावर जर कलमं त्यांनी बनवली असतील तर डेफिनेटली त्यातला जो रोग आहे हा इथं कॅरी फॉरवर्ड होतो. आणि हा रोग येण्याची काही कारणं आहेत. म्हणजे पहिल्या सुरुवातीला सायंटिस्ट लोकांनी जेव्हा ह्यावर रिसर्च चालू केलं, त्याचं एक नेचर जे आहे हे एकदम कॉम्प्लेक्स नेचर असल्यामुळे ते सायंटिस्ट लोकांना अंडरस्टँड व्हायला प्रॉब्लेमॅटिक गेलं की हा रोग समजून घेता येत नव्हता, किंवा ह्याचं रिझॉल्युशन कसं असलं पाहिजे किंवा सोल्युशन काय असलं पाहिजे ते समजत नव्हतं, कारण कॉम्प्लेक्स नेचर होतं ह्या डिसीजचं. म्हणजे हा एक डिसऑर्डर आहे, कुठला रोग आहे, ह्यामध्ये थोडी मतामध्ये विभिन्नता होती सायंटिस्ट लोकांच्या. नंतर कालांतरानं काही रिसेंट इयर्स सध्याला जे काय रिसर्च झालेला आहे त्याच्यावर त्यांनी एक इंटिग्रेटेड अप्रोच आणलेला आहे की बाबा हा रोग आहे आणि हा फायनल मत झालेला आहे याच्यावरती. आणि हा रोग येतो फ्युजारियमच्या ज्या स्पेसीज आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज असतात फ्युजारियमच्या. फ्युजारियम मॅन्जिफेरिया आहे, फ्युजारियम स्टेरिलो हायफोसम म्हणून एक स्पेसीज आहे. त्या वेगवेगळ्या असं फ्युजारियमच्या स्पेसीजमुळं हा रोग ॲक्च्युली येतो. आणि आता ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, आता मॅनेजमेंट करताना ह्याला मुळात काय करायचं आहे, जेव्हा असा रोग येतो तेव्हा हे पूर्ण काडी तुम्हाला कट करायचे शेतकरी मित्रांनो. आणि ह्याचं 100% ज्या ज्या झाडाला हे आलेलं आहे, गुच्छ टाईप झालेला आहे, आणि ते कट करायचं आहे. आणि बागेच्या बाहेर तुम्हाला पूर्ण 100% इरॅडिकेशन म्हणजे जी विल्हेवाट लावायची आहे. आणि जेव्हा कट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर पहिला स्प्रे जो घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो, तो तुम्हाला घ्यायचा आहे 22 टेनचा स्प्रे घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये कार्बॅन्डिझम असतं. प्रति पंपाला तुम्हाला 30 ml 22 टेन टाकायचा आहे आणि त्याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. जर 22 टेन तुमच्याकडे उपलब्ध नसेल मार्केटमध्ये तर तुम्ही ह्यामध्ये ब्ल्यू कॉपरची फवारणी घेऊ शकता. ब्ल्यू कॉपरसुद्धा तुम्हाला ह्याच्यावर चालेल, साप चालेल, ज्यामध्ये मॅन्कोझिम आणि कार्बॅन्डिझम असतं असं, किंवा आपलं रोको चालेल, थायोपिनॉइड मिथिल येतं. आणि ह्यातलं कुठलंही एखादं फंजिसाईड तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा स्प्रे शेतकरी मित्रांनो त्याच्यावर घ्यायचा आहे. आणि त्या झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅलन्स न्यूट्रिशन मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. आता बॅलन्स न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नायट्रोजनचं प्रमाण वापरायचं आहे. म्हणजे ज्या फर्टिलायझरमध्ये ज्या खतामध्ये नायट्रोजनचं येतात, म्हणजे आपला युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, ह्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे. कारण ह्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली पाहिजे. आता तुम्ही हे जर बघितलं तर हे जे इंटरनोड्स असतात हे एकदम कॉम्पॅक्ट डेव्हलपमेंट झालेलं आहे ह्यांची, म्हणजे गुच्छ टाईप झालेला आहे. हे ब्रँचिंग झालं पाहिजे, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ह्याची वाढवता आली पाहिजे. हे पूर्ण ॲबनॉर्मल झालेलं आहे, नॉर्मल ग्रोथ ह्याची केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नायट्रोजनचं प्रमाण वापरायचं आहे. त्याचबरोबर काही मायक्रोन्युट्रिएंट्स असतात त्याचीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात ह्या स्टेजमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये ह्याला गरज असते. जसे की तुमचा फेरस आहे, झिंक आहे, कॉपर आहे. त्यासाठी ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. मग तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट तुम्ही स्प्रेमधून देऊ शकता, खालून ड्रिप मिक्स येतं, कोयनो ड्रिप मिक्स म्हणून येतं. ह्याचं प्रमाण तुम्हाला किमान एकरी 2 किलो त्या अशा क्रॉपच्या किंवा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट किमान 2 किलो सोडायचं आहे. आता ह्याचे सिम्पटम्स तुम्हाला इथे दिसता येतात, हे कॉमन सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये. ह्याचबरोबर तुम्हाला ह्याचे सिम्पटम्स जेव्हा फ्लावरिंग स्टेजमध्ये येईल आंबा आपला, फ्लावरिंग स्टेजमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यामध्ये गुच्छ टाईप होतं, म्हणजे बंची टॉप फेज असं येतं, त्याला फ्लोरल मालफॉर्मेशन असं म्हटलं जातं. काय ह्यामध्ये काय होतं की नर आणि मादीचं जे प्रमाण असतं, म्हणजे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर, त्याचा नॅचरली बॅलन्स राहत नाही. आणि नराचं प्रमाण जास्त राहतं आणि मादीचं प्रमाण कमी राहतं, त्यामुळे सेटिंगसुद्धा होत नाही. म्हणजे ह्याचे सिम्पटम्स इथं बी येतात आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये बी येतात. आता ह्याचा पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बाजूला हे बघू शकता, हे नॉर्मल फ्लावर आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूला बघू शकता हे मालफॉर्मेशन झालेलं रोगग्रस्त फ्लावरिंग झालेलं आहे. हे असं आहे. यासाठी तुम्हाला आता मी जे सांगितलेलं आहे त्याचं जर तुम्ही ॲक्टिव्हिटीज जर फॉलो केल्या तर 100% तुम्हाला तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये फरक जाणवेल. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही शेतकरी मित्रांनो फॉलो केल्या पाहिजे. धन्यवाद.